भिवगड साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करतो। कार्यक्रम हा आपला वेळेवर सुरू झाला, पण कार्यक्रम हा आपला मोठा आहे। आता आपण दिंडी सुरू करणार आहोत आणि म्हणून या पद्धतीने आपल्याला निर्णय घ्यावा लागला की मनीजी भिवगड साहेब हे सर्व प्रतिनिधींचं स्वागत करतील। मायाताई गोदरकर ह्या महिला जिल्हा प्रतिनिधी आहेत, त्याचप्रमाणे विदर्भ शाहीर कलाकार परिषद विदर्भाच्या महिला प्रतिनिधी आदरणीय संगीत आपणा सर्वांचे सुपरिचित विदर्भ शाहीर कलाकार परिषद नागपूर जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय दयालजी कांबळे साहेब यांचं सुद्धा संपूर्ण विदर्भामध्ये आपल्या कव्वालीच्या माध्यमातून मागून घ्या फोटो। मिलिंद भाऊ खोबरागडे यांना सुद्धा विनंती करतो की या प्रसंगी मनीजी भिवगड साहेब त्यांचं हिंगणा तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय सत्कार या प्रसंगी केंद्रीय अध्यक्ष मनीजी भिवगड साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करतो। रामनाथजी पाटणीकर साहेब यांचं सुद्धा स्वागत या प्रसंगी भिवगड साहेब करीत आहेत। नागपूर जिल्हा भंडारा जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत रामनाथजी पाटणीकर। अगदी कलावंतांना मनापासून प्रेम करतात आणि कलावंतांच्या समस्या सोडण्याचे अध्यक्ष आदरणीय रामभाऊजी धंजोळे साहेब यांचं सुद्धा स्वागत आणि सत्कार या प्रसंगी मनीजी भिवगड साहेब करीत आहेत। त्याचप्रमाणे गोंदिया जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय चुडामणजी लाजेवार साहेब हे शाहीर पण आहेत आणि आजही ते आपल्या दोन्ही सुपुत्रांना सोबत आणलेलं आहे। यांचं स्वागत या प्रसंगी केंद्रीय अध्यक्ष मनीजी भिवगड साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करतो। अशोक कुंडे साहेब यांचं सुद्धा स्वागत केंद्रीय अध्यक्ष मनीजी भिवगड साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करतो। आपल्या टाळ्या सुद्धा सक्षम असू द्या। मोहाडी अध्यक्ष पतिरामजी कुंडे यांना विनंती करतो त्यांनी इथे यावं आणि भिवगड साहेब त्यांचं स्वागत करतील अशी त्याचे अध्यक्ष नानाजी तायवाडे साहेब यांचं सुद्धा स्वागत या प्रसंगी भिवगड साहेब करीत आहेत। शंकरजी रामटेके अध्यक्ष जिल्हा चंद्रपूर विनंती करतो। कारंजाचे अध्यक्ष नासरीजी यांनी सुद्धा इथे यावं, त्यांचं सुद्धा स्वागत मनीजी भिवगड साहेब करतील अशी त्यांना विनंती करतो। विठ्ठलजी बुरते पारडसिंगा यांचं सुद्धा स्वागत मनीजी भिवगड साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करतो। कार्याध्यक्ष शंकरजी होले यांचं सुद्धा स्वागत मनीजी भिवगड साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करतो। किशोर पवार यांचं सुद्धा स्वागत मनीजी गंदोरकर सुनंदाताई ठाकरे वाघाळे मॅडम यांना विनंती करतो की विदर्भ शाहीर कलाकार परिषदेच्या
केंद्रीय सदस्य विजय भाऊ सगोले, त्याचप्रमाणे केंद्रीय सदस्य इथे थांबवणार आहोत. या ठिकाणी या ठिकाणी अश्विनजी भिवगडे यांचं केंद्रीय सदस्य आहेत, यांचं स्वागत या ठिकाणी आमच्या कलावंतांतर्फे झालेलं आहे. तेव्हा यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत होत आहे. सन्माननीय राहुलजी लांजेवार, त्याचप्रमाणे मध्य प्रदेशमधून आलेले आणि पूर्ण भारतात जे नकला करतात असे संसद येथील छिंदवाडा जिल्ह्यातील सन्माननीय विजयदादा घाटे छिंदवाडा जिल्ह्यामध्येही कलावंतांचा मेळावा लावायचा आहे. हा केंद्रीय कार्यालयातर्फे या ठिकाणी विजयदादा घाटोळ सुप्रसिद्ध नकलाकार यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत होत आहे. जोरदार टाळ्यांमधून आपण स्वागत करावं. धन्यवाद. आज जो इथे जमलो आहे ते विदर्भ शाहीर कलाकार परिषदेच्या वतीने कलावंतांना एक स्टेज मिळवून द्यावा, त्यासाठी दरवर्षी कणांमध्ये कार्यक्रम होत असतात. समस्त कलावंतांना विनंती आहे की ज्यांनी मानधनासाठी ज्या कोणाला कागदपत्र कसे लावावेत, कुठकुठले कागदपत्र असावेत, त्यासाठी जर कोणाला विचारायचं असेल तर मी मोबाईल नंबर तिथे दिलेला आहे. आणि ज्याप्रमाणे माझे सन्माननीय बंधूंनी सांगितलं, नरेशभाऊ बर्वेजींनी, भाऊ मी तुम्हाला सांगतो विदर्भ शाहीर कलाकार परिषदेत प्रामुख्याने उभी आहे. भाऊ माझ्या वडिलांनी, माझ्या गुरुवर्याने जे विदर्भ शाहीर कलाकार परिषद ज्या झाडाचं बीज त्यांनी मातीत टाकलेलं होतं, आज तो वृक्ष झालेला आहे भाऊ. आणि तुम्हाला याची गवाही देतो की हे जे इथे बसलेले संपूर्ण पदाधिकारी हे माझ्या वडिलांसोबत काम केलेले आहेत. आणि साक्षात ब्रह्मा विष्णू महेशही खालती येऊन म्हणेन की माझे पदाधिकारी चुकी. 2च वर्ष झाले जे इलेक्शनच्या तोंडावर त्यांनी आपापली संस्था उभी केली आणि त्यांना असं वाटू लागलं की आम्ही इलेक्शनसाठी कलावंतांना भूल थापा देऊ, कलावंतांना पैशाची आपण सांगू त्यांना की पैसे मिळवून देऊ तर कलावंत आपल्यासोबत जुडतील. पण असं होणार नाही भाऊ, कारण कलावंतांसाठी एक 2 ओळी म्हणेल, जो लोग पानी से नहाते हैं वो लिबास बदलते हैं, जो लोग पानी से नहाते हैं वो लिबास बदलते हैं. आणि हे लाईन कलावंतांसाठी आहे भाऊ. हम तो पसीने से नहाते हैं, हम इतिहास बदलते हैं, हम इतिहास बदलते हैं. आणि भाऊ हे जे दुसरी संस्था आहेत ना, हे फक्त अजून 1 वर्ष इलेक्शन होतपर्यंत दिसतील, कारण त्यामध्ये संपूर्ण पदाधिकारी आमच्या सोबत यायला तयार आहे. ठाकरेजींना माहिती आहे, लांजेवारजी, लोणारेजी. मला अभिमान या गोष्टीचा आहे की हे सगळे कलावंत, हे सगळे वरिष्ठ मंडळी माझ्या वडिलांसोबत काम केलेले आहेत. तुम्हा कलावंतांना मी एक विश्वास नक्कीच देईन की माझे वडील स्वर्गीय धरमदासजी भिवगडे हे जगले कलावंतांसाठी, आणि जेव्हा ते गेले तेव्हाही कलावंतांचाच विचार करून गेले. आणि मी त्यांचाच मुलगा महेश धरमदास भिवगडे आज तुम्हाला गवाही देतो की मी जेव्हापर्यंत जिवंत आहे तर तुमच्या कलावंतांच्या हक्कासाठी लढेल, आणि मी जाईल तर कलावंतांच्या हक्कासाठी लढूनच जाईल एवढी शाश्वती देतो. आणि तुम्ही सगळ्या कलावंतांना मी एक विनंती करेन, कारण शासनाचे आता GR थोडासा जास्त टफ झालेला आहे, म्हणून आपण सगळे कलावंत आमच्या विदर्भ शाहीर कलाकार परिषदेच्या वतीने दरवर्षी 10 ते 12 प्रोग्राम्स आम्ही कलावंतांसाठी ऑर्गनाईज करत असतो. त्या कार्यक्रमामध्ये निश्चितच तुम्ही प्रमाणपत्र घेऊन जा, त्याचे फोटोज व्हिडिओज जे तुम्हाला पाहिजे ते घेऊन जा. पेपर कटिंग हवा आहे, आमच्या प्रतिनिधी इथे बसलेले आहेत त्यांच्याकडून पेपर कटिंग कलेक्ट करून घ्या. पण एखादा कार्यक्रम तुम्ही नाही आवर्जून अटेंड केला तर चालेल, म्हणजेच
विदर्भ शाहीर कलाकार परिषद जे वर्षाचे 12-15 प्रोग्राम्स करते, त्यामधून तुम्ही 1-2 नाही अटेंड केले तरी चालेल. पण माझ्या मातांनो, बहिणींनो, माझ्या पालकांनो, तुम्हाला हात जोडून विनंती आहे की शासनाकडे जेव्हा आपण मागण्या मागतो, आपण मागूनच नाही तर मिळेल का? नाही मिळणार. म्हणून विदर्भ शाहीर कलाकार परिषदेच्या वतीने दरवर्षी आपण हिवाळी अधिवेशनात मोर्चा काढत असतो. आताच भाऊ सन्माननीय खासदार साहेबांनी सांगितलं की तुमच्या कलावंतांच्या जे पण हक्काच्या मागण्या असतील ते मी मेंबर ऑफ पार्लमेंटमध्ये उचलेल. ते आमच्यासाठी खूप खूप सौभाग्याची गोष्ट आहे. या कलावंतांकडनं तसेच विदर्भ शाहीर कलाकार परिषदेच्या वतीने तुमचा खूप खूप धन्यवाद की तुम्ही सातत्याने आम्हाला मदत करत असता. पण कलावंतांना मी एक सांगेल की आपल्याला यदा कदा असं कळून आलं की विदर्भ शाहीर कलाकार परिषदेच्या वतीने हिवाळी अधिवेशनामध्ये मोर्चा आहे, तर कृपया माझ्या मातांनो, बहिणींनो, 1 दिवसासाठी आपला वेळ काढून तिथे नक्की या. तो वेळ माझ्यासाठी नाही, तो फक्त तुमच्यासाठी आहे. आता तुम्ही गावोगावी जाऊन कार्यक्रम करत असता आणि नको ती घटना होऊन गेली आपल्यामध्ये एखाद्या कलावंतांना, तर काय शासनाने त्यांना 50 लाख रुपयाचा विमा द्यायला नाही पाहिजे का? ही मागणी विदर्भ शाहीर कलाकार परिषदेची आहे. जे कलावंत गावोगावी जाऊन प्रबोधन करतात त्यांच्या मुलांना एक नोकरी मिळावी म्हणून ही मागणी विदर्भ शाहीर कलाकार परिषदेची आहे. त्याचप्रमाणे कलावंतांना घरकुल योजना मिळाव्यात अशा भरपूरशा मागण्या विदर्भ शाहीर कलाकार परिषदेच्या माध्यमातून सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहोत. तुम्हा सगळ्यांना, आलेल्या कलावंतांना माझी नम्र विनंती आहे की आपण कुठल्याही भूलथापेत जाऊ नये. येणारा वेळ हा इलेक्शनचा आहे. जसं सन्माननीय नरेश भाऊंनी सांगितलं की लाडकी बहीण योजना ही आता आलेली आहे. जेवढे पैसे भेटतात तेवढे घेऊन घ्या, कारण एकदा ही पार्टी इलेक्शन हारली तर मग काही तुम्हाला 1500 देणार नाही. म्हणून कलावंत म्हणून आपणच लोकांना जागृत करा भूलथाप्यामध्ये. कारण तुम्हाला सांगतो की जर ही बीजेपी सरकार चांगली असती तर जेव्हा सत्तेत आली तेव्हा ही म्हणून आली की काँग्रेसने महागाई केली, तर 400 रुपयाचा सिलेंडर 300 रुपयाला द्यायला पाहिजे होता. आज सिलेंडर 900-1200 पर्यंत करून टाकला. तसंच पेट्रोल, डिझेल. तुम्हा सर्व कलावंतांना आज आपल्याकडे ते हक्काची जिम्मेदारी आहे आपल्याकडे की गावोगावी जाऊन आपण प्रचार प्रसार करतो. आणि भाऊ मी तुम्हाला सांगतो, विदर्भ शाहीर कलाकार परिषद कुठल्याही जाती, धर्म, प्रांताला मानत नाही भाऊ. आम्ही सगळ्याच कलावंतांना एका झाडाखाली आणून उभं केलेलं आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला जर वाटते की तुमच्या विधानसभेचा हा आमदार हा आमच्या कलावंतांच्या पाठीशी आहे, तर निश्चितच त्याला मदत करा. त्याला कुठेही मागे टाकू नका, मग तो कुठल्याच पक्षाचा असो. जर तुम्हाला वाटते की तो फलाण्या पक्षाचा आहे पण कलावंतांचं काम करेल, तर नक्कीच त्याला जिंकून आणा अशी तुम्हाला विनंती करतो. आणि यानंतर आपल्या दिंडीची सुरुवात होईल. समस्त पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की दिंडी 1-2 रांगेत निघेल. प्रत्येक मंडळांना रांगेमध्ये चालायचं आहे. दिंडी इथून नगर परिषद पर्यंत निघेल. नगर परिषद पासून परत कुलदीप मंगल कार्यालयामध्ये येईल. त्यानंतर तुम्हाला जेवण करायचे आणि बाहेरचे स्टॉल लागलेले आहेत, त्या स्टॉलवर आपले प्रमाणपत्र घ्यायचे. यदा कदा कोणाचं प्रमाणपत्र सुटलं तर तिथे माझा नंबर आहे, मला कॉल करून आपलं प्रमाणपत्र घेऊ शकता. एवढंच बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. 2च्या लाईनमध्ये आपल्याला दिंडी काढायची आहे. तुमच्याजवळ जे साहित्य असेल ते साहित्य सुद्धा तुम्हाला सोबत घ्यायचं आहे आणि आपलं मंडळ सोबत घ्यायचं आहे. आणि आपल्याला त्या नगर परिषदेपर्यंत जायचं, तिथून U-टर्न मारून अजून पुन्हा इथे आपल्याला जेवण करण्याकरता यायचं आहे. Yes.
या
दे यायचं झालं म्हणजे भाऊ आगे आजा, भाऊ आगे आजा, आगे आजा, थोडं मागवा ओ मावशी मागवा. भाऊ मावशी थोडं मागवा मागवा थोडं. मंडळांना आणि कलाकारांना विनंती आहे की फोटो घ्यायसाठी एक एक मंडळांनी वर यायचं आहे. कोणती फोटो तुमची फोटो काढले का तुम्ही फोटो याच्यामध्ये मोबाईलवर देतो फोटो मी मोबाईलवर देऊ शकतो. हा चला मावशी मागवा थोडासा. मी रुका बंद झाला हो चला भाऊ पहा इकडे. डन. मी मोबाईलवर पाठवू शकतो. चला दुसरा मंडळ येऊ द्या. काय नंबर दिला त्यांना विनंती करतो की त्यांनी या कलापीठावर हो त्यांना पाचारण करतो की त्यांनी या कलापीठावर यावं. सेव्ह करा दिले. हे उत्तम पत्रकार आहे, लेखक आहे. डन. चला दुसरा मंडळ येऊ द्या. दुसरा घ्या. आली फोटो आली. 52 भोजन ग्रहण करावं. 11 जे भोजन ग्रहण करणार नाही त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. हो विदर्भ जाहीर कला नाव नोंदवावे. डन. ग्रुपमध्येच राहा. बरोबर माई नाही आली बरोबर आता गेला भाऊ डन. ओके. स्माईल हा चला घ्या. स्माईल. डन. देवगडे साहेब ओके. स्माईल. डन. मला ब्लर का म्हणून राहिला. चला मागील चला या लवकर मागची मंडळी. स्माईल. आपण आयोजित केलेला होता या कार्यक्रमाला चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, अमरावती विदर्भ जाहीर कलाकार परिषदेचे नियुक्ती पत्र आदरणीय पुरुषोत्तम महादेवराव यांच्यासाठी चला ओके. पाडजी काळजी ओके. स्माईल. तुम्ही 2 मिनिटं पत्र बघून घ्या. तुमच्या जवळचं प्रमाणपत्र सरळ पकडा. ओके. डन. याच्यात मी पाठवतो तुम्हाला तुरंत पाठवतो. ओके. स्माईल. आम्ही नंबर सांगितले तुम्ही देतो. ओके. स्माईल. भाऊ थोडा मागव. डन. लांजेवार यांना सुद्धा विनंती करण्यात येते की त्यांनी सुद्धा हे प्रमाणपत्र प्रदान करावं. 52 तुमचे साहेब मावशी पुढे या. ये मानधन चल रहा है मग लवकर तू चल गे. ओके. स्माईल. डन. ओके चला दुसरं मंडळ
ओके हा चला गया स्माइल 1 मिनिट थांब म्हणते बा ग्रुप पूर्ण वाले आहे चिन्ह घेऊन बरोबर उभे राहा भाऊ ओके स्माइल डन डन ओके स्माइल डन डन भाऊ थोडा इकडे होऊन जा डान्स सादर करणार आहे हो ते बी पाठवतो व्हिडिओ त्याच्या चला ओके स्माइल चला गया रामटेके साहेब भाऊ लांजेवारगी भाऊ कुंभे साहेब यांनी या कलापीठावर यावं आणि वाटचाली त्यांना शुभेच्छा देतो ओके बाय संपर्क प्रभू ओके स्माइल डन दोनच आहेत हा आखरी नंबर तर सांगतात संकट केलं होतं हा चल भाऊ मनीष भाऊ ओके बाय तोही तालुक्याचे अध्यक्ष रामभाऊजी धनजोडे जिल्हाध्यक्ष आदरणीय कुडामंजी लाजेवार साहेब मदीजी भिवगडे साहेब हा भाऊ थोडा मागवा लाजेवार हा भाऊ साहेब हात लावा लाजेवार साहेब हात लावा ओके झाला हेचोय ना आखरी नंबर सांगा हा 1 सेकंड भीमशाही प्रदीप कडबे यांना प्रमाणपत्र प्रदान करीत असताना आदरणीय ज्यांनी फोटो काढले त्यांनी या कलापीठाच्या खाली येऊन आपलं स्थान ग्रहण करावं ओके बाय डन बहुत बहुत डन आजी बाईले घेऊन घे आली तर मानधन चाललंय चला पुन्हा करा ओके स्माइल डन वयोवृद्ध कलावंत भाऊरावजी खोबरे मुक्काम धापेवाडा हल्ली मुक्काम नागपूर हा चल भाऊ ओके स्माइल डन ओके स्माइल लक्ष इकडे द्या हो
ओके अनेक पत्रकारितेच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न सोडवण्याच्या बोलण्याचं काम आयाताई गणोरकरांनी सामाजिक, धार्मिक, राजकीय दृष्ट्यामध्ये आणि सांस्कृतिकमध्ये सुद्धा त्यांनी कार्य केलं आहे आणि म्हणून त्यांना महिला जिल्हा प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती आदरणीय देवगडे साहेब करीत आहेत. नागपूर जिल्ह्याच्या महिला उपाध्यक्षपदी गेल्या 10 वर्षा ज्यांना फोटो काढायचे आहेत त्यांनी या कलापीठावर यावं. ज्यांनी भोजन ग्रहण केले नसेल त्यांनी बर्वे सर, तुमचं खूप खूप धन्यवाद. संपूर्ण इथे आलेले स्टुडंट्स
ज्यांनी मला प्रामुख्याने मदत केली, जेवढेही स्टुडंट्स आहेत त्यांनी प्रमाणपत्र घेऊन जावे. प्लस तुमच्या हे जे तुम्ही मला मदत केली त्याबद्दल विदर्भ शाहीर कलाकार परिषद नेहमीच तुमचं हॅलो, धन्यवाद. त्यांनी चांगला ऑपरेट केला त्याबद्दल साऊंडवाल्यांचे या ठिकाणी ते सांगून गेलेले होते की रामटेक मधनं मी पटकन वापस येतो म्हणून. या की एक एक मंडळ येऊन हा, चल भाऊ. फोटो घेण्याकरिता गर्दी करू नका. भाऊ कृपया स्टेजवर गर्दी करू नका. रॅलीत सामील होऊन या विदर्भ शाहीर कलाकार परिषदेची मावशी, आणि विनंती करतो की एक एक मंडळांनी मंचका हा चला भाऊ. भाऊ चला वा, लवकर लवकर वा, लवकर लवकर वा. भाऊ समोर या थोडं. अजून जा. चला घ्या लवकर लवकर. एकदा तू जन्म दे चला वा, पटापट वा, उतरा खाली. मारू नको मले. एकदा तू जन्म दे ग मारू नको मले. जसे म्हणते तसे जसे म्हणते तसे तुझ्या घरामध्ये राहील. मागवा बघा, मागवा मागवा मागवा. मागवा मागवा मागवा. ए मावशी मागवा. जन्म दे ग मारू नको मले. एकदा तू जन्म दे ग मारू नको मले. तुया कमाईतून देव हा चला इकडे पहा. समजावून सांग ना ग माया बापाले. समजावून सांग ना माया बापाले. असा कायदा नाही हुंडा घेणं देणं काही असा कायदा नाही. गर्भामध्ये एकदा तू जन्म दे ग मारू नको मले. गर्भातून हो 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 गर्भातून लेक जन्म मनाते मायले. एकदा तू जन्माराने जगे हा चला घ्या. समोर घ्या, समोर घ्या. मुळे माणसाला मोल हे अफार आहे. झालं झालं. जीवन गर्दी करू नका. एक एक मंडळांनी वर यायचं आहे. साहेबांसोबत आपले प्रमाणपत्र ठेवून फोटो घ्यायचे आहे. विरोधी दिशेने जाऊ नका. एका बाजूने येणं सुरू करा, दुसऱ्या बाजूने जाऊ द्या. त्या बाजूने येऊ द्या, या बाजूने जाऊ द्या. तिकडून जाऊ देऊ नका वापस. मावशी साईडला होईल. भाऊ मोहन रसिया I am going for Panya Bharanko. I am going for Panya Bharanko. You are coming for ding dong ding dong. Hey, don't touch my gagari. काढली काढली याच्यात काढली. साहेबान माय केली याची माया मोठी. देवगडे साहेबा
बापरे. अरे घ्या ना लवकर फोटो बी द्यायचे आहेत. थांबा एक सेकंड. कोणते फोटो? फोटो करता कोणी गर्दी करू नये. थांबा एक आहे अजून. चला दुसरा मंडळ. हा चला घ्या. ओके स्माइल. रिंगली इकडं पाय. हा हा चला रेडी स्माइल. ओके चला ओके स्माइल. हा दाखवा ना ते. प्रमाणपत्र करा समोर. प्रमाणपत्र समोर करा. चला घ्या. चला ओके स्माइल. चला ओके स्माइल डन. चला दुसऱ्या मंडळ डन. हा चल भाऊ. ओके झाला घ्या. ओके स्माइल डन. इथून काय मागवा मागवा. शिवगड साहेब दूर वा दूर वा. रेडी. मावशी थोडी. प्रमाणपत्र व्यवस्थित पकडा. ओके स्माइल हा इकडे जा. डन. ओके. ओके चला रेडी. भिवगडे साहेब रेडी. मागव मावशी. भिवगडे साहेब पुढे या. साईडला बाई थोडंसा. साईड लावा थोडे. ओके रेडी स्माइल डन. फोटो काढल्यानंतर खाली येतील तेव्हा चर्चा कराल. तिथे कोणी चर्चा करू नका. ओके स्माइल डन. चला दुसरा मंडळ पाठवा. खोबऱ्याकडे साहेब. खोबऱ्याकडे साहेब एक मिनिट. ओके स्माइल डन. व्यवस्थित पकडा. प्रमाणपत्र व्यवस्थित पकडा. ओके स्माइल डन. चला दुसरा मंडळ या. ज्यांना फोटो पाहिजे आहे त्यांनी फोटोग्राफर सोबत संपर्क साधा. ज्यांना फोटो पाहिजे आहे त्यांनी फोटोग्राफर सोबत संपर्क साधा. इकडून येऊ नका. एका ना आजी. फोटो समोरून कोणी येणार नाही. ओके भिवगडे साहेब समोर या. भिवगडे साहेब समोर या. थोडे साईड लावा बाई. थोडे साईड लावा. ओके डाव्या साईडला. चला दुसरं मंडळ. ज्यांना फोटो पाहिजे त्यांनी फोटोग्राफर यांना संपर्क साधावा. इकडे या, इकडे पर्यंत या. अरे मला सेव्ह करणं पडत. चला ओके स्माइल डन. मला सेव्ह चला करणं. दुसरं मंडळ येऊ द्या. या नंबर मला सेव्ह करणं पडत. मग फोटो. ज्यांना फोटो पाहिजे त्यांनी प्रमाणपत्र दाखवा. असे या. 9752 ओके 11. स्माइल. हे मंडळाला प्रमाणपत्र प्रदान करीत आहेत. हा मावशी फोटो सर्वांचे आले पाहिजे. थोडी मागवय. सर्वांनी व्यवस्थित प्रमाणपत्र पकडा. प्रमाणपत्र उलट हा चला भाऊ. अनिस भाऊ आताच मला पाठवा म्हणजे तुम्हाला ओळखता आली पाहिजे फोटो. मी कोणतीही पाठवून देईन तुम्हाला. 9765 975211 11. ओके स्माइल डन. चला समोरचं मंडळ डाव्या बाजून निघा. एक मिनिट हा हा चल भाऊ. डन. चला चला ओके स्माइल डन. दुसरा मंडळ रेडी. व्हॉट्सअपवर हाय पाठवा. मी तुरंत पाठवतो तुम्हाला फोटो. आताच पाठवतो. थांबा ओळखता आली पाहिजे तुम्हाला फोटो. ओके रेडी
भिवगडे साहेब हा भाऊ स्माईल भाऊ डन भिवगडे साहेब ओके स्माईल हा चला घ्या. डन डन ओके ओके पुन्हा एकदा डन अरे एक मिनिट ते म्हणल्यानंतर प्रथमपासून आलेला आहे क्लावच्या मागोड्यामध्ये डन ज्यांना ज्यांना प्रमाणपत्र मिळाले त्या सर्वांना विदर्भ शाहीर कलाकार परिषदेतर्फे शुभेच्छा. आपण सर्व इथे उपस्थित झाले सर्वांचे अभिनंदन. डन हा एक सेकंड चला दुसरं मंडळ येऊ द्या. या ठिकाणी नागपूर जिल्ह्यामधून अनेक कलावंत इथे पोहोचले आहेत. त्यांनी आपलं सादरीकरण केलं आहे आणि त्या माध्यमातून विदर्भ शाहीर कलाकार परिषदेतर्फे केंद्रीयचे अध्यक्ष आदित्य मनीजी भिवगडे साहेब हे प्रमाणपत्र प्रदान करीत आहेत. आमच्या नागपूर जिल्ह्याचे अध्यक्ष दयालजी कांबळे साहेब यांना यावं, सर्वांना प्रमाणपत्र प्रदान करावं. आकाश पंडितकर हे सुद्धा इथे आलेले आहेत. त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत आहे विदर्भ शाहीर कलाकार परिषदेतर्फे. आणि प्रमाणपत्र वाटप करताना आदरणीय विदर्भ शाहीर कलाकार परिषदेचे केंद्रीय अध्यक्ष मनीजी पत्र प्रदान करीत आहे. सोबत आहे माये 2 फोटो काढले तुमच्या मी पाठवतो. एक सेकंड थांबा. मेन कॅरेक्टर आला भाऊ थोडं माग मावशी थोडं माग भाऊ आगे आजा ते प्रतिनिधी इथं पोहोचलेले आहेत. पाठवले ना सकाळचे पत्रकार सुद्धा इथे पोहोचलेले आहेत. क्लिअरिटी चांगली राहते. ठीक आहे हा ज्यांनी भोजन ग्रहण केलेले नसेल त्यांनी भाऊ हात भोजन करावं.